नमस्कार. जय स्वामी समर्थ. मी ईश्वर. आज कहाणी जरा वेगळी आहे आणि ती कहाणी ना रिअल मधली. नेमकीच वारी संपली आणि वारीमध्ये एक स्टोरी म्हणू आपण त्याला, किंवा मग एक इंटरव्ह्यू म्हणू. न्यूज 18 मराठीने एक इंटरव्ह्यू कव्हर केला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये एक बाबा आहेत जे दौंड काष्टी या गावचे आहेत. त्या बाबापाशी टीम गेली आणि त्या टीमने क्वेश्चन विचारले. क्वेश्चन म्हणजे जसं जे नॉर्मल विचारलं, जे अरे माऊली कसे आहात, काय आहात, एकटे आलेत का दिंडी सोबत आलात, दिंडी कुठे आहे, काय, आणि ह्या गोष्टी ते नॉर्मल जे बाकीच्या माऊलींना विचारतातच त्या माऊलीला पण विचारलं त्यांनी. आणि अजून थोडस पुढे जाऊन विचारलं, घरी कोण आहे, काय, घरी कोण कोण असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात ना सगळं समाधानी कधीच नसतं. बाबाच्या आयुष्यात नॉर्मल लोकांपेक्षा आयुष्य थोडं वेगळं होतं. म्हणजे बाबाच्या आयुष्यात कोणीच नव्हतं, थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर त्या टीमने अजून थोडे क्वेश्चन विचारले आणि बाबाला विचारलं, बाबा मुलं काय करतात. तर बाबांनी सांगितलं, मुलं नाही आहेत. बाबांनी सांगितलं मुलं नाही आहेत. तर बाबांनी तेवढं सांगितलं आणि बाबा रडायला लागले. माहिती, माणूस रडताना ज्याने कोणी पाहिला तो त्याचं दुःख समजू शकतो. कारण सगळ्यांना माहिती, माणूस सहजासहजी रडत नाही. पण ज्यावेळेस रडला त्याचं समजून घ्यायचं की त्याच्या जीवनात अखंड दुःख आहेत. तसे बाबा ढसाढसा रडली. आणि खरं सांगतो, मी पण जो वेळेस व्हिडिओ बघितला ना, मी परत बघितला तो व्हिडिओ. कारण सुरुवातीला ज्यावेळेस बघितलं एवढं सिरियस नव्हतं घेतलं. पण नंतर परत व्हिडिओ बघितला आणि माझ्यासोबत डोळ्याला पाणी आलं. कारण एका बापासमोर आपल्या मुलाचं निधन होणं किंवा आपला मुलगा जाणं याच्यापेक्षा दुःख कुठलंच नाही हो. कारण आपल्याकडे प्रथा आहे, बापाला मुलगा खांदा देतो. पण आज काळ बराच बदललाय. आज असे कितीतरी लोक आहेत की त्यांनी त्याची मुलं स्वतः जाताना पाहिली आणि थोडंफार काहीतरी त्यांचं झालं असेल तर त्या गोष्टीत पण गेला. आज ते बाबा एकटेच आहेत. आणि काल मी सहज बघता परत एकदा स्क्रोल आला आणि न्यूज 18 ची टीमनं वारी संपल्याच्या नंतर त्या बाबांना शोधून पाहिजे त्यांच्या मनात काय आलं. पण त्या बाबांना त्यांनी शोधून काढलं आणि त्यांची स्टोरी कव्हर केली. खरंच न्यूज 18 मराठीचे धन्यवाद. त्यांनी त्या बाबांचं, कारण आजकाल काय झालंय ना, आजकाल प्रत्येक गोष्ट पैशावर चालली आणि त्याच्यात त्यांनी ही मानवतेची भावना जपवली. त्याच्याबद्दल खरं त्यांचे आभार आहेत. त्यांना बाबांना माहित नाही, बाबाचं लिगली काय जमिनीचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्या गोष्टीसाठी त्यांनी सहकार्य करायचं ठरवलं. खरंच त्यांचे त्यासाठी मी मनापासून धन्यवाद. कारण असं कोणासाठी एवढा टाइम काढून जात नाही. हा, त्यांच्यासाठी ती न्यूज आहे, पण त्या न्यूज सोबत ते त्यांचं काम पण करतात. नुसतं न्यूज दाखवून सोडून दिली नाही, तर त्यांना ते सहकार्य करायचं काम पण त्यांनी घेतलं. आणि त्यांच्या न्यूजमुळे आज मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकतोय. कारण मला पण नव्हते माहित, पण माहिती हा रिअल एक्झाम्पल माझ्यासोबत पण घडला होता. मी ज्यावेळेस गॅस एजन्सीला गेलो, आत्ता 1 महिन्या अगोदरच गॅस एजन्सीला गेलो आणि गॅस एजन्सी मला ऍड्रेस चेंज करायचा होता. तिथे एक बाबा आले. त्या बाबाची पण सेम कंडिशन होती. त्या बाबाचा पण मुलगा एक्सपायर झालेला होता. अरे त्या बाबाचा मुलगा एक्सपायर झाला होता आणि बाबा आलते यासाठी की त्यांना गॅस लागत होता. माहिती, त्यांच्याकडनं मोबाईल नंबर होता ना, तर गॅसची पावती होती ना, गॅसचं बुक होतं. अशी कुठलीही गोष्ट होती. बाबा स्वतःच आधार कार्ड घेऊन आले आणि त्यांची भावना एकच होती की मला तुम्ही गॅस द्या, कारण मला जेवायला मला किंवा मग त्यांना बाकीच्या गोष्टी चहा पाण्याला मला गॅस लागत होता. तिथं जे एक लेडी बसलेली होती, शेवट आई ती आईच असते, ती लेडीजच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे.
आणि त्या लेडीजनं बाबांना विचारलं, बाबा चहा घेणार? खरं सांगतो 2 सेकंदासाठी बाबा पण थोडेसे नरमले होते. म्हणजे बाबा डोळ्याला पण पाणी आलं होतं. बाबा बसले, बाबाने चहा घेतला तिथं. परिस्थिती एवढी अवघड आहे की त्या बाबापाशी ना त्यांचा नातू होता, ना त्यांना कोणी सहकार्य करणार होत. आणि हे खरं वाटण्याचं कारण असं होतं की तिथे एक मावशी आहेत, त्या झाडू घेत होत्या. झाडून घेत असताना त्यांनी सांगितलं की हो ते त्यांना ओळखतं त्या बाबांना. आणि त्या बाबाचे 2 मुलं का एक मुलगा वारलेला आहे. म्हणजे बाबाला कोणीच नव्हतं सरळ सर. अशी परिस्थिती अवघड आहे. आणि बाबाचं वय मला वाटतं जवळपास 60-65 होतं. ह्या न्यूज 18 मराठीनं जे बाबा दाखवलेत त्यांचा आणि यांचं वय जवळपास सेमच होतं. पण खूप आयुष्य अवघड आहे. हे असंच शेअर करावं वाटलं तुमच्यासोबत. कोणाची भावना दुखवण्याचं काही कारण नव्हतं आणि ह्या व्हिडिओनं कोणाची भावना दुखवा असं माझं म्हणणं नाही. पण एक भावनिक आणि मानवतेच्या नात्यानं मी हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला बी काय असं सहकार्य करावं वाटलं तर प्लीज तुम्ही त्या न्यूज 18 मराठीच्या टीम सोबत कनेक्ट करू शकता आणि त्या बाबांना सहकार्य तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे वाटेल ते करू शकता. लिगली करा, योग्य पद्धतीने करा, योग्य माणसाकडे द्या. कारण एखाद्याचं आयुष्य तुमच्या 2 रुपयाने पण जर सुधरत असेल, मी जास्त म्हणत नाही, पण तुम्ही 10-5 रुपये पण द्याल तर 10-5 रुपयानं पण एखाद्याचं आयुष्य चांगलं होत असेल. आणि एखाद्याला तुमच्या 2 रुपयाचं सहकार्य होत असेल तुम्ही ते जरूर करा, एवढीच विनंती. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद.